नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मायक्रोसॉफ्टची यशोगाथा हा आज आपला विषय आहे. तंत्रज्ञानाच्या जगातील एक प्रेरणादायी प्रवास. मायक्रोसॉफ्ट हा जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. त्याचा प्रवास सामान्य सुरुवातीपासून सुरू होऊन एका जागतिक साम्राज्यापर्यंत पोहोचला. मायक्रोसॉफ्टची यशोगाथा ही एक प्रेरणादायी कथा आहे, जी दृढनिश्चय, नाविन्य आणि योग्य वेळेवर केलेल्या निर्णयांवर आधारित आहे. या कंपनीने तंत्रज्ञानाच्या जगाला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले. या व्हिडिओत आपण मायक्रोसॉफ्टच्या या अद्वितीय यशाचा प्रवास समजून घेऊ. सुरुवात. दोन तरुण मित्रांचा महत्त्वाकांक्षी विचार. 1975 मध्ये बिल गेट्स आणि पॉल एलन या दोन तरुण मित्रांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांना आकार देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकेतील अल्बुकर्क येथे पहिल्यांदा मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट होते संगणकांच्या बाजारात सॉफ्टवेअरची गरज पूर्ण करणे. त्यावेळी संगणक हे केवळ मोठ्या कॉर्पोरेशन्स आणि सरकारी यंत्रणांकडेच होते. पण गेट्स आणि ॲलन यांना विश्वास होता, भविष्यात वैयक्तिक संगणकांना मोठी मागणी राहील. पहिला प्रकल्प अल्टेअर बेसिक. मायक्रोसॉफ्टने पहिला प्रकल्प म्हणून अल्टेअर 8800 या वैयक्तिक संगणकासाठी बेसिक सॉफ्टवेअर विकसित केले. हे सॉफ्टवेअर मोजक्या साधनांमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी देणारे होते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला तात्काळ ओळख मिळाली. अल्टेअर बेसिक हे मायक्रोसॉफ्टचे पहिले उत्पादन होते, ज्यामुळे कंपनीला महत्त्वाचा प्रारंभ मिळाला. MS-DOS यशाचा पहिला मोठा टप्पा. मायक्रोसॉफ्टसाठी खरा टर्निंग पॉइंट म्हणजे 1980 मध्ये IBM बरोबर झालेला करार. IBM यांच्या वैयक्तिक संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टम शोधत होते. मायक्रोसॉफ्टने IBMला MS-DOS नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम विकले. IBMच्या यशस्वी संगणकांसह MS-DOS प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला वैयक्तिक संगणकाच्या बाजारात आपले स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली. विंडोजची सुरुवात. क्रांतिकारी पाऊल. 1985 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमची घोषणा केली, ज्याला आपण आज OS म्हणतो. ही सिस्टम ग्राफिकल युजर इंटरफेससह लॉन्च करण्यात आली, जी सामान्य वापरकर्त्यांना संगणक सोपे बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून विकसित करण्यात आली होती. विंडोजमुळे संगणकाचा वापर सोपा झाला आणि हे ऑपरेटिंग सिस्टीम लवकरच जगभरात लोकप्रिय झाले. विंडोज 95, विंडोज 98 आणि त्यानंतरचे सर्व अपडेट्स यांनी मायक्रोसॉफ्टला जागतिक तंत्रज्ञान उद्योगातील एक मुख्य कंपनी म्हणून प्रस्थापित केले. मायक्रोसॉफ्ट ऑफिस उत्पादकतेचे नवे साधन. 1989 मध्ये मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे उत्पादन बाजारात आणले. यात वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि इतर अनेक टूल्सचा समावेश होता, ज्यामुळे व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्पादकतेत मोठी क्रांती घडवली. आजही मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जगभरात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर पॅकेज आहे. इंटरनेटचा उदय आणि नवीन दिशा. 1990च्या दशकात इंटरनेटचा उदय होत असताना मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा वेब ब्राउझर सादर केला. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने इंटरनेटच्या जगात प्रवेश केला आणि वेब ब्राउझरच्या युद्धात प्रामुख्याने उभे राहिले. इंटरनेट एक्सप्लोरर काही काळासाठी सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझर होता. क्लाउड कम्प्युटिंग आणि मायक्रोसॉफ्टचा विस्तार. 2010च्या नंतरच्या काळात मायक्रोसॉफ्टने क्लाउड कम्प्युटिंगच्या दिशेने मोठी पावले उचलली. त्यांनी अझ्युअर या क्लाउड प्लॅटफॉर्मची सुरुवात केली, ज्यामुळे व्यावसायिकांना क्लाउड सेवा आणि डेटा स्टोरेजची सुविधा देण्यात आली. अझ्युअर आजच्या घडीला मायक्रोसॉफ्टच्या सर्वात मोठ्या उत्पन्न स्रोतांपैकी एक आहे. यातून मायक्रोसॉफ्टने भविष्यातील तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. सत्या नडेला आणि नवीन युग. 2014 मध्ये सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे CEO पद स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने नव्या दिशा शोधल्या आणि कंपनीने क्लाउड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI म्हणतो
आणि ओपन सोर्स तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले. नडेला यांच्या धोरणांमुळे मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आपले स्थान निश्चित केले. त्यांनी मायक्रोसॉफ्टची ओळख केवळ सॉफ्टवेअर निर्मिती कंपनीपेक्षा अधिक व्यापक आणि नवकल्पनांनी भरलेली बनविली. एक्सबॉक्स आणि मायक्रोसॉफ्टचा गेमिंगमध्ये प्रवेश. मायक्रोसॉफ्टने 2001 मध्ये गेमिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि एक्सबॉक्स ही गेमिंग कन्सोल बाजारात आणली. आज एक्सबॉक्स ही सर्वात लोकप्रिय गेमिंग कन्सोल्सपैकी एक आहे आणि मायक्रोसॉफ्टने गेमिंग उद्योगात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी गेमिंगच्या दुनियेत माइनक्राफ्ट आणि हालो यासारख्या यशस्वी गेम्समधून मोठा भाग मिळवला आहे. मायक्रोसॉफ्टची आजची स्थिती. आज मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचा वार्षिक उत्पन्न अब्जावधी डॉलरमध्ये आहे. त्यांचे उत्पादन क्षेत्र केवळ सॉफ्टवेअर पुरते मर्यादित नसून क्लाउड सेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि हार्डवेअर क्षेत्रातही ते अग्रगण्य आहेत. विंडोज, ऑफिस, ॲझ्युअर आणि एक्सबॉक्स हे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख ब्रँड आहेत, जे आजच्या डिजिटल जगात सर्वव्यापी आहेत. मायक्रोसॉफ्टच्या यशाचे रहस्य. मायक्रोसॉफ्टच्या यशामागे अनेक घटक आहेत. बिल गेट्स आणि पॉल एलनची दूरदृष्टी, योग्य वेळी घेतलेले धाडसी निर्णय, सतत नाविन्याचा शोध आणि जगभरातील वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता. यामुळे मायक्रोसॉफ्टने यश मिळवले. या कंपनीने नवकल्पनांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे भविष्य घडवले आहे. शेवटी निष्कर्ष. मायक्रोसॉफ्टची यशोगाथा ही एक प्रेरणादायी कथा आहे, जी दाखवते की योग्य संधी, कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने एखादी कंपनी तंत्रज्ञानाच्या जगात सर्वोच्च स्थान मिळवू शकते. हा प्रवास अजूनही सुरू आहे आणि मायक्रोसॉफ्ट भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञानाचे नेतृत्व करणार आहे, यात शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. थँक्स फॉर युअर टाइम.